देवाच्या प्रिय लोकांनो, यावेळेस आपण प्रभूच्या पवित्र वचनामधून वाचणार आहोत. लूक याचा 10वा अध्याय 38 ते 42 वचन आपण वाचणार आहोत. लूक 10:38 ते 42. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तो पुढे जात असता ऍक्च्युअल त्याचं म्हणजे येशूचं त्याच्या शिष्यांचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. आणि जसं एका ठिकाणामधून दुसऱ्या ठिकाणी ते जाण्यासाठी निघालेले आहेत आणि जाता जाता समजा औरंगाबादवरून आपण मुंबईच्या प्रवासाला निघालो, मध्येच आपल्याला नगर लागेल, शिरूर लागेल, पुणे येईल, पनवेल लागेल, मग मुंबई येईल. आणि त्या मार्गामधून जात असताना मध्ये जी आपल्याला वेगवेगळी गावं ठिकाणं लागतील ती वगळता येत नाही, तिथून जावंच लागतं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत प्रवासामध्ये आहे आणि त्याला ठाऊक आहे मला तिकडे जायचंय. त्याचा उद्देश किंवा त्याचं इंटेन्शन तिथं पोहोचणं आहे. आणि जाता जाता वाटेत एक गाव लागलं, ज्या गावाचं नाव आपल्याला थोडा अभ्यास करायल्यावर कळतं की ते गाव होतं बेथानी. आणि बेथानी नावाच्या गावामध्ये आल्याच्या नंतर सगळीच गावं सारखी नसतात. आमीन म्हणायची हिंमत असली तर म्हणून टाका, काय प्रॉब्लेम नाही. सगळी गावं सारखी नसतात. सगळीकडची माणुसकी सारखी असते असं नाही. प्रत्येक ठिकाणी माणुसकीचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. एखाद्या ठिकाणी खूप तुम्हाला जीवाभावाने लोक बोलतील. काही ठिकाणी तुम्ही घरात जाऊन बसले तरी लोक 10-15 मिनिटं बाहेर येणार नाहीत आणि तुम्हाला विचारणार पण नाहीत. प्रत्येक ठिकाणातल्या रीतीभाती थोड्या वेगळ्या असतात, पद्धती वेगळ्या असतात. हे गाव पण थोडंसं वेगळं होतं. हे बेथानी गाव वेगळं होतं. ह्या गावाविषयी जरा वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेस त्या गावकऱ्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि मग लोकांची गर्दी प्रभू समोर झाली असेल, कारण की जिथं प्रभूची उपस्थिती आहे तिथे इन्व्हिटेशन द्यायची गरज पडत नाही. जेव्हा मोशेने जळतं झुडूप पाहिलं, त्या अग्नीतून काय आवाज आला नाही, मोशे जस्ट लुक एट मी, मेरी तरफ देखो, यहां पर मेरा अग्नि आया है, यहां पर आ जाओ. कुछ बोलने की जरूरत नहीं है. जब पवित्र आत्मा की आग आती है लोगों को बुलाना नहीं पड़ता है. प्रभूची उपस्थिती आल्यानंतर लोकांची पावलं आपोआप तिकडे वळतात. मोशे त्या दिशेने चालू लागला. देवाची उपस्थिती लोकांची पावलं वळवणारी आहे. त्याच उपस्थितीमध्ये येशू त्या गावी आलेला आहे. अनेक लोक आले असतील, माझ्यावरती प्रार्थना करा, मी आजारी आहे, मी बंधनात आहे, मी कर्जात आहे, त्रासात, काय काय प्रभू चिन्ह चमत्कार करत असतील. आणि प्रभूच्या त्या अलौकिक सामर्थ्याने बेथानी आज जल्लोषामध्ये आहे. बेथानीमध्ये प्रभूचं गौरव प्रकट होत आहे. सगळेजण प्रभूकडून आशीर्वाद प्राप्त करत आहेत. पण त्यामध्ये एक बहीण होती जिचं नाव होतं मार्था. आणि तिने डिसाइड केलं की हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनलाय, मी आज याचा सन्मान करणार आहे. किती लोक आमीन म्हणतील या गोष्टी. आणि त्या स्त्रीने, मार्थेने डिसाइड केलं की आज प्रभूला मी माझ्या घरी घेऊन जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचा सहवास इथं वाटेवरती किंवा हे जागेपर्यंत नसावा. प्रभू माझ्या घरी यावा ही तिची मनापासून नितांत अशी तिची इच्छा होती. प्रभूला रिक्वेस्ट केली, प्लीज प्रभू माझ्या घरी जेवायला, प्लीज शिष्य वगैरे सगळे येऊ द्या, प्लीज तुम्ही चला माझ्या घरी. आणि मग पुढं बायबल सांगते की प्रभू तयार झाला तिच्या घरी जाण्यासाठी. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्थेच्या घरी जाऊन पोहोचलेला आहे. आता तिला आनंद गगनात मावेल. अरे हाच तो प्रभू आहे महान काम करणारा, हा तो प्रभू आहे वचनाचा उलगडा करणारा, हा तो प्रभू आहे अद्भुत गोष्टी करणारा, चिन्ह चमत्कार करणारा. आणि तो प्रभू माझ्या घरी आलेला आहे.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस देवबापाचं पहिलं मंदिर जे आहे शलमोन राजाने बनवलं आणि ते मंदिर असं देवाला समर्पित करताच, शलमोनाने देवाला मंदिर समर्पित करताच सगळं मंदिर देवाच्या सामर्थ्याने भरून गेलं सांगताय. हालेलुया. मग ते मंदिर नबुकदनेस्सर राजाने पाडून टाकलं. मग परत दुसरं मंदिर उभारलं. मग ते दुसरं मंदिर ज्याला आपण जरुबाबेलचं मंदिर म्हणतो ते मंदिर पण लोकांनी समर्पित केलं, पण देव तिथं आला नाही. वाव, लोक असे बटाट्यासारखे डोळे करून बघत होते. आता येणार, आम्ही वाचलंय, देवाला मंदिर समर्पित केलं की तो येतो. नाही आला. पण ज्या दिवशी येशू बाळाचं समर्पण त्या मंदिरात झालं त्यावेळेस मंदिरात देव आला होता. हालेलुया. याचा अर्थ प्रभूला आमंत्रण दिलं तर प्रभू येतो. हालेलुया. प्रभूला आमंत्रण दिलं ना, तो हे पाहत नाही तुम्ही कोण आहेत. तो तुमची विद्वत्ता, तुमचं शहाणपण, तुमची हुशारी, तुमचं शिक्षण, तुमची जातपात, तुम्ही कुठून आलेला आहात, तुमचं गाव कोणतं, प्रभू काहीच पाहत नाही. तुमचं आमंत्रण स्वीकारून तो येणारा देव आहे. मार्थेने रिक्वेस्ट केली, प्रभू माझ्या घरी चल, बस माझ्या घरी चल. तिने विनंती केली आणि प्रभूने तिच्या विनंतीला मान दिला. तिच्या विनंतीला त्याने उत्तर दिलं. तो म्हणत नाही मला पुढे जायचंय, लेट होईल मला. त्याला माहित आहे प्रत्येक गोष्ट त्याच्या गौरवाची कशी सेट केलेली असते, कशा पद्धतीने तो आपलं गौरव प्रकट करतो. त्याने ते ॲक्सेप्ट केलं आमंत्रण आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. आता तिथं गेल्यानंतर आणखीन एक व्यक्ती भेटली आणि पुढं पहा 39 वचनामध्ये तिला मरिया नावाची एक बहीण होती. काय नाव आहे बहिणीचं? मरिया नावाची बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. प्रभूच्या चरणाशी बसली. येशू ख्रिस्त घरी आलेला आहे आणि मरिया त्या ठिकाणी प्रभूच्या चरणाजवळ बसलेली आहे. आतमध्ये किचनमध्ये मार्था जाऊन पोहोचलेली आहे आणि मरिया प्रभूच्या चरणाजवळ बसलेली आहे. 2000 वर्षापूर्वी असा काळ होता की यहुदी लोक देवाकडे प्रार्थना करायची, प्रभू तुला धन्यवाद, माझं जीवन आशीर्वादित केलं, प्रभू तुला धन्यवाद. ते खूप प्रार्थना करायचे, पण त्यांची ही पण एक प्रार्थना होती की देवा मी तुझे आभार मानतो की तू मला स्त्री बनवलं नाहीस, मला पुरुष केलं म्हणून मी तुझे आभार मानतो. त्या काळामध्ये स्त्रियांना समाजामध्ये काहीच स्थान नव्हतं. स्त्रिया जर घरात असतील आणि एखादा पुरुष घरात आला तर डायरेक्ट स्त्रीने आतमध्ये जाऊन बसायचं, तिथं थांबायचं नाही. स्त्रियांना समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान दिलं जात नव्हतं. मुख्य याजक अतिपवित्र स्थानात जर पोहोचला, याजक लोक पवित्र स्थानात दिवे उजाळण्यासाठी आणि इतर कामं करण्यासाठी ते सेवा करत असतील तर पहिल्या मंदिराच्या पहिल्या 5 पायऱ्या होत्या, तिथपर्यंतच महिलांना जाण्याची संधी होती. त्यांना पवित्र स्थानात, अतिपवित्र स्थानात त्यांना जाण्यासाठी बंदी होती. पुढे त्या जाऊ शकत नव्हत्या. पण काय प्रभूची दया आहे पहा. त्या मंदिरात तुम्ही जाऊ देत नाही, जिथं प्रभूची उपस्थिती आहे तिथं जाऊ देत नाही. आज प्रभूच माझ्या घरी आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या मनामध्ये खरा विश्वास आहे ना, प्रभू त्याला भेटतोच. कुठेही भेटेल पण त्याला प्रभू भेटेलच. काय तिला संधी मिळाली? डायरेक्ट प्रभूच्या चरणाशी बसण्याची संधी मिळाली. धन्य झाली मरिया. वा वा वा. तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, तिकडून बाहेर आतून पुढे आली आणि ती काय म्हणते ऐका मार्था. प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. आम्ही दोघी बहिणी आहोत. तू आलेला आहेस, तुला मी बोलवलेलं आहे. ॲक्च्युली तू माझा गेस्ट आहेस आणि तुझ्यासाठी मी जेवण बनवते.
चांगलंच काम करते, प्रभूसाठी जेवण बनवणं काही वाईट गोष्ट नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण ती पुढं येऊन रागाने वैतागून ती म्हणते की माझ्यावर कामाचा भार पडलेला आहे आणि माझी बहीण तिने तुझ्या जवळ तुझ्या चरणाशी बसून ते कुठल्याही प्रकारचं काम न करता ती फक्त बसलेली आहे, कामाचा भार माझ्यावरती आलेला आहे. तुम्हाला काहीच पर्वा नाही का प्रभू? तुला काहीच वाटत नाही का? सगळं काम मी करत आहे, सगळ्या गोष्टी मी करत आहे, सगळं काही माझ्यामुळे होत आहे, सगळं काही मी. काही लोकांना सवय असते, मी केलं, मी बांधकाम केलं, मी घेतलं, मी दिलं, माझ्यामुळं, मी आहे म्हणून मी. हे मी करणारे बकरीसारखे लोक देवाला आवडत नाहीत. देव आपला घमंड तोडून टाकतो प्रियांनो. घमंड मधून बाहेर या. मी नाही केलं तर कोणी नाही करणार, तू बस खाली. माझा देव धोंडे ओरडायला लावणारा परमेश्वर आहे. जर माणसं शांत बसली ना, धोंडे उठतील आणि ओरडतील, त्याची स्तुती आराधना करतील. हा माझा जिवंत देव आहे. मीपणा पूर्णपणे आमच्यातून निघून गेला पाहिजे. आमच्यामुळं काहीच नाहीये. निरक्षरांना त्याने निवडलं आणि ज्ञानांचं ज्ञान कुंठित करण्यासाठी त्यांचा उपयोग केला. परमेश्वर कोणाचाही वापर करतो. शौल बघायचा, कोण चांगला योद्धा आहे, दिसला ना काय लढतोय भारी, घ्या आपल्या टीम मध्ये. दाविदाचा एक्झॅक्ट अपोजिट स्वभाव होता. कर्ज बाजारी, विपन्न, जीवाला त्रासलेले, तुम्ही इकडे या, मी तुम्हाला योद्धा बनवतो. समजतं का फरक तुम्हाला? येशू ख्रिस्ताने पण त्या काळामध्ये एक्सपर्ट लोक नाही निवडले. तू परुषीयस, बायबलचं चांगलं ज्ञान आहे, ये तू 12 शिष्यांमध्ये. कोणालाच नाही घेतलं. जकातदार ये, मासे पकडणारे ये. ज्या लोकांची योग्यता नव्हती त्यांना प्रभूने निवडलं आणि आजही तेच काम तो करत आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. हे शेवटचे दिवस आहेत. ज्यांना बोलावलंय, बायबल सांगतं ते लायकीचे नव्हते, म्हणून चौकात जा आणि या मेजवानीसाठी त्यांना बोलवून आणा. आणि जे आले, परमेश्वराने त्यांचा उपयोग केला. हालेलुया. तुम्ही कोण आहात ते महत्वाचं नाही, तुम्हाला कोणी बोलवलंय ते जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. प्रभूने तुम्हाला पाचारण केलंय. तिची तारांबळ उडाली आहे मार्थेची. किचन मध्ये ती कष्ट करत आहे, प्रभूसाठी जेवण बनवत आहे, ती बिझी आहे, तिची जेवणाची पूर्ण तयारी किचन मध्ये चालू आहे. पण तिला असं वाटतंय की जेवणाचा वेळ निघून जाईल, पटकन होणार नाही, सगळं काम मीच करतेय. ती काहीच करत नाहीये, ती काहीच करत नाही असं तिला वाटतंय. प्रभू तुला काहीच वाटत नाही? माझी बहीण तिथं बसलेली आहे, तिला सांग तू. माझं तर ऐकत नाही बाबा. घराघरात अशा स्टोरी आहेत. सगळं काम मीच करते. सुनबाई काढी इकडचे इकडं. पुण्यातले लोक चांगलेत, मी त्यांचं नाही बोलू. आमच्या इकडं सुनबाई पण असंच म्हणतात, माझी सासू नुसती बसून खाते, काही करत नाही, सगळं काम मी एकटीच करते. मी आहे म्हणून टिक. दुसरी असती तर मी खूप चांगली. असं होतं. घरात सुद्धा आजही कामाचा भार पडला की एखादा व्यक्ती घरात असतो की त्याला कामात जास्त रुची नसते, थोडीशी तारांबळ उडतेच. आजही तोच प्रश्न आहे. म्हणजे बघा, पिढ्यानपिढ्या प्रश्न चाललेले आहेत आणि तो प्रश्न घरात उद्भवलाय. करायचं काय आता? काय स्थिती आहे ही? एक बहीण तिथं बसली, बसून राहिली नुसती, काम तर नाही करते. बसल्यापेक्षा काम कर, मदत कर, पटकन जेवण बनवू, प्रभू जेवण आणि तुला जाऊ दे पटकन लवकर, मदत कर. आणि अशा प्रसंगामध्ये 41व्या वचनात प्रभूने तिला उत्तर दिले. प्रभू मरियेला काहीच म्हणत नाहीये. प्रभूने मार्थेला उत्तर दिले. मार्थे मार्थे, सगळ्यांनी म्हणा मार्थे मार्थे. शेजारी मार्था बसली असली तर तिला बसू बघून म्हणू नका काय. हालेलुया. ही बायबल मधली मार्था. मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस
आज घरात येशू आलेला आहे तरी चिंता आहे, आज घरात प्रभू आलेला आहे तरी टेन्शन आहे, आज घरात येशू आलेला आहे तरी डोक्यावरती ओझ घेऊन लोक जीवन जगत आहेत. जेव्हा प्रभू येतो तेव्हा शांती आली पाहिजे, जेव्हा प्रभू येतो त्यावेळेस आमच्या दगदगीतून सुटका मिळाली पाहिजे, जेव्हा प्रभू येतो आमच्या जीवनातले बंधन तुटले पाहिजेत. प्रभू आल्यानंतर घरातलं वातावरण बदललं पाहिजे. प्रभू समोर हे सांगू नका हा असा करतो तो तसा करतो. प्रभूला सांगा मी तुझ्यासाठी तयार आहे, मी लोकांना दोष देत बसणार नाही, मी तुझा गौरव करण्यासाठी तयार आहे. येशू आज घरात आहे, येशू आज या घरात आहे. काय दगदग तुमच्या मागे आहे, कुठल्या गोष्टीविषयी तुम्ही चिंताक्रांत झालेले आहात, कुठल्या गोष्टीने तुम्हाला दाबून टाकलेलं आहे, कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही निराशेमध्ये आहात, कुठल्या गोष्टी तुमच्या जीवनात आज घडत आहेत की ज्यामुळे तुमचं मन कासावीस झालेलं आहे. त्यांच्यासाठी प्रभूचा संदेश आहे. मार्थे मार्थे, हालेलुया, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तिने निवडला आहे. तो वाटा फक्त मी घरात असेपर्यंत नाही, तिने निवडलेला वाटा एक आठवड्यासाठी नाही, तिने निवडलेला वाटा एवढ्या फक्त सप्टेंबर महिन्यासाठी नाही, तिने निवडलेला वाटा फक्त 2025 सालासाठी नाही, तिचा वाटा कायम स्वरूपी आहे. तिचा वाटा कधीच तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. जे तिने निवडलंय ते तिने चांगलं निवडलेलं आहे आणि तिच्या निवडीबद्दल देवाची स्तुती असो. हालेलुया. दोन बहिणी आहेत, एक किचन मध्ये आहे आणि एक हॉल मध्ये आहे, एक स्वयंपाकात व्यस्त आहे आणि दुसरी प्रभूच्या चरणाशी बसलेली आहे. मरियेला ते प्रकाशन प्राप्त झालंय. ती मनात काय विचार करत असेल, मार्थे तू बनवतेस ना, ती भाकर खाऊन परत भूक लागणार आहे, तू बनवलेली भाकर संपेल सुद्धा, तू बनवलेली भाकर खाल्ल्यावर परत भूक लागणार आहे. जीवनाची भाकर घरी आली आहे, देवाचा पुत्र घरी आलेला आहे, राजांचा राजा माझ्या घरी आलेला आहे, त्याच्या चरणाशी बसण्याची मला संधी मिळालेली आहे. जे अति पवित्र स्थानात मुख्य याजकाला फील होत होतं, ती फिलिंग आज माझ्या घरामध्ये आलेली आहे. अति पवित्र थोर परमेश्वर त्याची उपस्थिती घेऊन आज माझ्या घरी आलेला आहे. मी त्याच्या चरणाजवळ बसू नको तर मी काय करू. हालेलुया. हा माझा वाटा आहे, हा माझा वाटा आहे. वाटा ज्यावेळेस शब्द आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला प्रॉपर्टीचे हिस्से झालेले लगेच आठवतात. धाकट्याला हे दिलं, मोठ्याला ते दिलं, माझ्या वाट्याला हे आलं, त्याच्या वाट्याला ते आलं, हा वाटा आपल्याला आढळतो. रक्ताचे नातेवाईक, सख्खी भावंड कोर्ट कचेऱ्या खेळत बसतात, आयुष्य निघून जातं, एकमेकांची तोंड पाहत नाही. वाटा, ह्या वाटा घाटी खूप लोकांची वाट लावणारं ठरलेलं आहे. जीवन निघून जातं. मला नाही दिलं, माझी सासू अशी करते, मला नाही मिळत आहे, माझ्या वडिलांनी असं केलं, त्याला जास्त दिलं, मला कमी दिलं. बाहेर यायच्यातून बाहेर या. जे रडणार आहेत, झगडणार आहेत, त्यांना झगडत बसू द्या. मन नका लावू त्या गोष्टींवरती. जिथं शांततेने गोष्टी होत आहेत त्या शांततेने स्वीकारा. मी त्याच्या विरुद्ध नाही, पण आयुष्य नका घालू त्याच्यासाठी, आयुष्य नका घालू. देवाच्या प्रिय संतगणांनो, तुम्हाला काय सांगू मी. परमेश्वर म्हणजे मी असं म्हणणार नाही की माझ्याकडे हे आहे ते आहे, पण मी हे तुम्हाला गॅरंटेड सांगतो, माझी रोजची गरज स्वर्गातून पूर्ण होते.
सुपरनॅचरली, सहज बोलत नाही मी. प्रत्येक असं लहान लहान गोष्टीत प्रभू तुम्हाला दाखवून देतो की मी तुझ्या बरोबर आहे. तुमची प्रत्येक गरज स्वर्गातून पूर्ण केली जाते, प्रत्येक गरज. जेव्हा तुम्ही स्वर्गाचे वाटेकरी होता. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अकाउंट नसलं तरी चालेल, बँक ऑफ हेवन मध्ये तुमचं अकाउंट असलं पाहिजे. खूप माल जमवून ठेवलाय वरती, आपण लागेल तसा विड्रॉ करत जा. तिथं तुम्हाला इंटरेस्ट लागत नाही, तिथं फ्रॉड होत नाही, तुमच्या अकाउंटवरून कोणी भलता काढून घेत नाही. ते अकाउंट परमनंट आहे, देवाच्या निगराणीखाली आहे. गरज पडेल तेवढं देवाकडून मागून घ्या. परमेश्वर तुमची गरज पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. प्रत्येक प्रसंगी तो पूर्ण करून देतो, प्रत्येक प्रसंगी. खूप वर्ष झाले, बरेच वर्ष झाले. आणि ना मी पवई म्हणून एक ठिकाण आहे मुंबईला, तिथं मी प्रार्थनेसाठी गेलो होतो. आणि माझ्या सुरुवातीला लक्षातच आलं नाही की माझ्या पाकिटात पैसे नाही आहेत आणि गाडीमधलं पेट्रोल पण संपत आलं. म्हटलं प्रेयर करू, नंतर बघू. प्रार्थना झाली, आम्ही निघालो. एक ब्रदर माझ्या बरोबर होते. आणि म्हटलं आता कोणाला मागायचं आणि काय करायचं, तर कुठपर्यंत गाडी जाईल. मग बरोबरच्या ब्रदरांना म्हटलं, ब्रदर जरा थोडे चेंज आहेत का. ते म्हटले मी पाकिट घरी विसरलो. करायचं काय आता. प्रार्थना करत बाईकवरती मी चाललोय आणि मला माहित नाही आता कुठं गाडी बंद पडणार आहे, कुठं सोडून जायचं आणि पुढं काय करायचं, काहीच माहित नाही. फक्त एवढंच आहे, तुझं काम मी करतोय, बस. मला काही माहित नाही. तुझं काम मी करतोय, मी जबाबदारीने तुझं काम करतोय. मी कशाला तुला शिकू तू काय काम करायचंस. कुठं देवाला सांगता प्रभू असं कर तसं कर, आहे तुला काय करायचं ते कर. चाललो तिथून पवईचं त्या पाईपलाईन रोडने वगैरे. आता पुढं माहित नाही, आता काटा एकदम खाली आलाय, कुठल्याही मोमेंटला गाडी बंद पडेल. एक जण मध्ये आला डायरेक्ट, रुको 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 रुको. म्हणलं ट्रॅफिक हवालदारचे कपडे नाही याच्याकडे, का ओरडतोय हा, काय झालं याला. रुको रुको रुको. म्हणलं क्या हुआ, क्या किया मैंने. रुको. बहुत दिन हो गए दशमांश नहीं दिया. अरे कोण आहेस तू, कौन है तू. मी तुला कधी बघितलं नाही. नहीं नहीं नहीं, मैं आया था आपके चर्च में, मेरा बिजनेस का वजह से मेरे को टाइम नहीं मिल रहा है. मग त्यांनी असे पैसे दिले का 10-12 गाड्यांमध्ये पेट्रोल भरता येईल आपल्याला. ज्याचं काम तुम्ही करताय ना, तो खूप चांगला देव आहे, खूप चांगला, खूप प्रेमळ देव आहे. तुमची गरज तो पूर्ण करतो म्हणजे करतोच. मग आता वाट्याला ते 1 RK आलाय, 1 BHK आलाय, वाट्याला 10-20 लाख आलेत. अरे सोड, ते कचरा आहे. देवाचे वारसदार होणं खूप मोठी गोष्ट आहे. माझं सर्वस्व मी देवा त्याला देतो. प्रभू माझं जीवन तुझं आहे, माझा परिवार तुझं आहे, माझं सगळं तुझं आहे. तो म्हणतो माझं पण जेवढं आहे ते सगळं तुझं आहे. प्रभू आमच्या वाट्याला आलेला आहे. खूप आशीर्वादाची गोष्ट आहे. प्रभू आमच्या वाट्याला आलाय. तिच्यातला वाटा तो कधी काढून घेतला जाणार नाही. मग आज चिंता कोणाला नाहीये. जशी मार्थेला चिंता, काळजी आणि दगदग तिच्या मागे होती, कोणाच्या मागे नाहीये. चिंतेचे विषय सगळ्यांच्याच मागे असतात. काळजी सगळ्यांनाच आहे, दगदग सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यावर विजय कसा मिळवायचा, खूप महत्वाची गोष्ट आहे. कोविडच्या काळात लोकांनी नुसते रिपोर्ट बघितले, यू आर कोविड पॉझिटिव्ह, आपको कोविड हो चुका है. लोकांनी गळफास घेतले. काही लोकांनी सुसाईड करून मरून गेले. काही लोक कोविडने नाही मेले, डिप्रेशनने मेले. आणि काही लोक शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. मग चिंता कशाची आहे. महागाईची चिंता आहे. दरवर्षी नवीन बजेट येतो, काही ना काही महाग होतं. मी काय म्हणतो, तुमचा पुरवठा करणारा बाप स्वर्गात आहे.
पेट्रोल 1000 रुपये लिटर जरी झालं तरी तुमच्या गाडीची टाकी फुल राहणार आहे. तुम्हाला काय काळजी आहे? तुमचा भरोसा कोणावर आहे हे आधी डिसाईड करा. जर तुमचा खरंच भरोसा देवावरती आहे. दुष्काळ कोणासाठी होता? एलियासाठी दुष्काळ होता. देवाने कावळे पाठवले, तुमच्यासाठी कांबळेला पाठवले. देव पाठवतो, कोणाला पण पाठवतो. देवाच्या प्रिय लोकांनो, महागाई कितीही झाली तर रडत बसू नका. आमचं लग्न फक्त 14 रुपयाला झालं होतं. मी साडी, माझा शालू 30 पैशांचं होतं. गप. एक करोड जरी लग्नाला लागत असले ना, देवबाप स्वर्गातून देऊन टाकेल तुम्हाला. कर. त्या स्वर्गीय ऐश्वर्यामध्ये चालायला सुरुवात करा. लोकांना दिसणार नाही तुमच्याकडे काय, पण देव त्यांना रोज थक्क करत राहील. याच्या अकाउंटमध्ये 0 आहे, याचा फाटके कपडे आहेत, पण ह्याला देव किती चांगलं सांभाळतो. ती माझ्या देवाची स्टाईल आहे. दुष्काळ जगासाठी होता, एलियासाठी नव्हता. त्याची गरज पूर्ण केली देवाने. ओहळाचं पाणी आटलं, देवाची कृपा आटत नसते. तिथून काढलं परत सारपतच्या विधवेकडं. ती पण प्रॉब्लेम मध्ये. नाही ना पास्टर, माझ्याकडेच काय नाही. तू थांब ग, भाकर घेऊन ये पहिली, मग बघू काय करायचं. देवाने फक्त एलियाची नाही, सारपतच्या विधवेची पण काळजी घेतली. म्हणजे काय म्हणायचंय मला, खऱ्या दासांच्या संगतीमध्ये राहा, प्रभू तुमची काळजी घेईल. एकटे राहू नका. देवाने एक उत्तम पास्टर आपल्याला दिलेले आहेत. आपल्या पास्टरच्या विरोधात जाऊ नका. चर्चशी डिस्कनेक्ट होऊ नका. कामं अशी मागा देवाला की देवाला म्हणा मला काम करून चर्चला येता आलं पाहिजे, सेवा करता आली पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, सावध व्हा. गरिबीची चिंता आहे, बेरोजगारीची चिंता आहे, प्रदूषण होतंय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय, आजार वाढत आहेत, चिंता आहे. पण ना, मंडळीला देवाने थोडं वेगळं केलेलं आहे. फारोच्या काळामध्ये जेव्हा 10 पिढ्या आल्या, इस्रायल लोकांना काही टेन्शन होतं? ज्या लोकांना बाहेर काढायचंय त्यांना बाहेर काढण्याआधी परमेश्वराने एक सेपरेशनची वॉल त्यांच्यात तयार केली होती. तुम अलग हो, ये अलग है. समझ रहे हैं बात को? मिस्री लोक वेगळे होते. मिसरमधून बाहेर या, कनानकडे चला. आजही लोक मिसरमध्ये अडकलेले आहेत. बाहेर या, देवाला चालत नाही. ते लोक वेगळे होते, हे लोक वेगळे होते. मी तुम्हाला रेफरन्स सहित सांगू शकतो. एखादा कुत्रा आला ना, आता समोर दिसतोय तिथं मला बाहेर, एखादा कुत्रा आला ना, तो कुत्रा पण बघायचा, इस्रायली, ह्याला नको भुंकायला, देवाचा माणूस आहे. फारोचा माणूस दिसला की लगेच त्याच्यावर तुटून पडायचा, त्याला भुंकायचा. कुत्रे सुद्धा इस्रायल लोकांना भुंकत नव्हते असं वचन आहे बायबलमध्ये. फेवर, ते फेवर आपल्या जीवनावरती आहे. हे जग सोडून आम्ही रॅप्चरमध्ये जाण्याच्या आधी जगातल्या प्रत्येक माणसाला कळेल, ह्या लोकांचा येशू जिवंत देव आहे. प्रत्येकाला कळेल, प्रत्येकाला कळेल. प्रत्येक गुडघा टेकला जाईल, प्रत्येक जिव्हा कबूल करेल येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. परमेश्वराने तुम्हाला सेपरेट केलेलं आहे. खूप अडचणी आहेत, पण चिंतित होऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तरुण लेकरांना हाय ब्लड प्रेशरचे, टेन्शनचे आजार लागलेत. कशामुळं? त्यांना काउन्सिलिंग नाही आहे, त्यांना बॅकिंग नाही आहे, त्यांना कोणी समजून सांगणारं नाही आहे. हे प्रेशर घेऊन तुझं काही होणार नाही आहे, ह्या तणावाने काही होणार नाही आहे. माझी छोट्या मुलीची एकदा डॉल हरवली. रात्री 12:30ला तिला आठवलं. झोपेतून उठून मला बोलते, आता मी काय करू, मला टेन्शन आलंय, माझी डॉल कुठे आहे. आता मी काय करू, काय नको करू, डॅडी उद्या शोधून देतील तुला, गपचूप झोप. काय
तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्याला माहित आहे तुमच्या समस्या कशा सॉल्व्ह करायच्या. मार्थे मार्थे, पुष्कळ गोष्टींविषयी काळजी बदल करतेस. आज त्या टेन्शनवरती, त्या तणावावरती विजय प्राप्त करा. उद्याचा जो दिवस है, आने वाला जो आपका कल है, उसके बारे में आप क्या सोच रहे हैं. प्रत्येकाच्या विचारशैलीमध्ये दोन प्रकारचे विचार अडकलेले असतात. प्रत्येकाच्या दोन प्रकारचे. उद्याबद्दल आपण कशा रीतीने पाहतो हे वचनातच दिले. दोन प्रकारचे लोक असतात. भवितव्याबद्दल तुम्ही कसं पाहता. काही लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात. काय नाही, 17 पिढ्या बसून खातील. मग एखादा असा प्रॉब्लेम येतो, ह्या पिढीचे पण वांदे होतात. झालंय खूप लोकांचं. उद्याची खात्री नाही मानायची. लिहिलंय नीतिसूत्रे 27:1 मध्ये, प्रोब चॅप्टर 27 वर्स 1. उद्याची खात्री मानू नकोस, कारण एक दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. उद्याची खात्री मानू नकोस. ओव्हर कॉन्फिडन्स दुसऱ्या दिवसाबद्दल, उद्याबद्दल दाखवू नका. ओव्हर कॉन्फिडन्स, मी असं करील, मी तसं करील. श्रीमंत मनुष्य, लूक याचा 12वा अध्याय 19 आणि 20 वचनात काय म्हणतो. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, कारण त्याच्याकडे खूप पुष्कळ धान्य आलंय, कोठारं बांधायची तयारी आहे. वा वा. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. 20वा घे. काय घे? 20वा घे. खा, पी, आनंद कर. सगळ्यांनी म्हणा, खा, पी, आनंद कर. खा, पी, आनंद कर. सगळ्या गोष्टी खा. 20वा घे. विकेंडला लोक आनंद करतात, 20वा घेतात. चर्चला का नाही आला? नाही, विकेंड होता ना. मग येड्या, तुझ्यासाठी काय मंगळवारचं चर्च ठेवू का मी? विकेंड होतं तुझं तर. विकेंड होतं तर काय झालं? नाही, आठवड्यातून एकच सुट्टी मिळते. अच्छा, एक दिवस असा येईल ना, चर्च शिवाय तुला काहीच राहणार नाही. खरंच सांगतो तुम्हाला, परमेश्वर बरोबर परिस्थिती निर्माण करतो. सगळे दरवाजे असे बंद करतो, चर्चचाच उघडा ठेवतो. तुला इथूनच जायचं. एका गावात एक पाळक दरवेळेस सांगायचं, चर्चला या. ते परिवार, आज पाहुणे आले, नळाला पाणी येणार आहे 11 वाजता. आम्ही बसलो तर एखादं पुस्तक लिहून टाकू, है ना पास्टर. चर्चला न येण्याची कारण. प्रमोशन झालंय माझं, जबाबदारी वाढली कामाच्या ठिकाणी, आज ओव्हर टाइम आहे. काय 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 कारण सांगायची. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 20 वर्ष परिवार चर्चला आलाच नाही. किती वर्ष? पण पाळक बिचारे इमानदार एकदम. दर रविवारी त्यांच्या दारातूनच जायचं ना, मावशी सगळे चर्चकडे या. येते ते आत्ताच आले, पुढे जा तुम्ही. आले, कधीच आले नाही. पाळक साहेब एक रविवारी असंच म्हटले, या मावशी चर्चला. आणि पाळक साहेब गेले. चर्चची भक्ती, स्तुती, आराधना सुरू झाली. आता हा परिवार काय आला नाही, पण त्या घरात निघाला साप आणि एका लेकराला चावला. रविवारचा दिवस होता आणि गावात येणारा डॉक्टर त्या दिवशी आलं नाही. आणि तालुक्याच्या ठिकाणी न्यायचं तर वाटेतच काहीतरी गडबड होईल. कोण वाचवल? देवाकडे चला. लेकराला उचललं आणि कोणतरी शहाण्या माणसाने साप पण मारला होता. त्या सापाला पण घेतलं, मारलेला, कुठला चावलाय दाखवायला चर्चच्या लोकांना. सगळा परिवार चर्चमध्ये आला. पाळक असे उभे होते, म्हणले, अरे वा, काय झालं? ओ पाळक साहेब, प्रार्थना करा. थांबा थांबा थांबा, प्रार्थना करा. पाळक साहेब खाली आले, म्हणले, काय झालं? मुलाला काय झालं? म्हणे, साप चावला. अच्छा, कोण? हा काय मारून आणलाय? आता पाळक साहेबांनी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे आभार मानतो, या मुलाला तू बरं केलंस. आणि हे साप, मी तुझे पण आभार मानतो, जे मला 20 वर्षात जमलं नाही. मारायला नव्हतं पाहिजे. अजून काही लोक आहेत,
असंच आणायचं होतं माझ्याकडे याला. बिलिस्ट्रीकडून याला दूध बीत सगळं चालू केलं असतं. देव परिस्थिती निर्माण करतो. एक दिवस येईल की लोकांना दुसरा मार्ग राहणार नाही, देवाकडेच त्यांना वळावं लागेल. श्रीमंत माणूस म्हणत आहे की खा पी मजा कर, आनंद कर, विसावा घे, बस. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा. सगळ्यांनी म्हणा, अरे मूर्खा. काय म्हणतो परमेश्वर त्याला? अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? जर तो व्यक्ती आज रात्रीच मरण पावला, त्याने हे सगळं कमवून ठेवलेलं कोणाकडे जाईल? कोणाला ते प्राप्त होईल? काय त्याचा त्याला लाभ घडणार आहे? जगिक ऐश्वर्याची फुशारकी कधीच मारू नका. खूप पुढे जा. जगातल्या सगळ्या महागड्या गाड्या तुमच्या दारामध्ये उभ्या राहोत. पुण्यातल्या सगळ्यात महागड्या एरियामध्ये तुम्हाला घर मिळो, मी येशूच्या नावात प्रार्थना करतो. पण त्या सगळ्या संपत्तीमध्ये लोक ज्यावेळी तुम्हाला भेटतील त्यावेळी तुमच्या गाड्या घोड्यांचं कौतुक करू नका. तुम्हाला गौरव तुमच्या देवाचं करायचं हे लक्षात ठेवा. हालेलुया. प्रभूला उंचावणं गरजेचं आहे. उद्याची खात्री मानू नको. श्रीमंत माणसाने ती चूक केली. हा एक प्रकार आहे. मी दोन प्रकार सांगितले ना उद्याकडे बघणारे. पहिला प्रकार, उद्याबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स. 17 पिढ्या बसून खातील. प्रभू बरोबर कार्यक्रम करतो ह्या लोकांचा. दुसरा प्रकार जो आहे मत्तई 6:34 मध्ये दिलेला आहे. मत्तई 6:34. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. लोक उद्याची काळजी करतात. आता डिनरला बसले का लेकर मम्मीला विचारतात, मम्मी नाश्त्याला काय आहे सकाळी? अरे त्या माऊलीला 2 घास खाऊ दे शांत चित्ताने माझ्या बाळा. सोन्या, एवढं कष्ट का घेतो तू? समोर आहे ते पहिलं फिनिश कर, सकाळचं आपण नंतर पुढे पाहू. मम्मी ह्याच्यातलं राहिलं तर थोडं सकाळी मला ठेव. जीसस. प्रभू ह्या लेकरांना बुद्धी आणि ज्ञान देव. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य हे की काही लोक उद्याच्या दिवसाची खूप काळजी करतात. कसं होईल? उद्या इंटरव्ह्यूला जायचंय. इतके बेचैन होतील, रात्रभर झोपणारच नाही आणि बटाट्यासारखे लाड डोळे करून इंटरव्ह्यूला जाऊन बसतील. इंटरव्ह्यू घेणारा म्हण, इज देर एनी प्रॉब्लेम विथ युअर आईज? नो आईज बापाज नो प्रॉब्लेम. एव्हरीथिंग इज फाईन. अरे काय झालं तुझ्या डोळ्याला? नाही झोपलो नाही रात्री, टेन्शन मध्ये. काय एवढ्याशा इंटरव्ह्यूचं टेन्शन तुला सहन होत नाही? एवढ्या मोठ्या कंपनीच्या कामाचं टेन्शन तुला कधी पेलवल? घरी जा तू, निघ, तू माझ्या कामाचा नाहीयेस. आणि काही लोक बेधडक असतात. हालेलुया. त्यांना भय वाटत नाही, ते एकदम निश्चिंत राहतात, कारण त्यांना माहिती आहे उद्याचा दिवस मला माहीत नाही, पण उद्याच्या दिवसात जो परमेश्वर साथ देणार आहे तो माझ्या बरोबर आहे. त्या देवावर माझा पूर्ण भरोसा आहे. माझा काल, आज आणि युगानुयुग एकसारखा असणारा देव जर माझ्या बरोबर आहे तर मी कशाला घाबरू? उद्याची चिंता करू नका. घाबरून जाऊ नका. उद्याचं काय होणार आहे? लोक सांगतात आता महाराष्ट्रात असं होणार आहे, महाराष्ट्रात तसं होणार आहे, आता देशात असं होणार आहे. मी काय फॉरेनला जाऊ का? काही लोक मला विचारतात. हॅलो, ऐकताय तुम्ही? तुम्हाला एक गॅरंटेड गोष्ट सांगतो, जोपर्यंत रॅप्चर होत नाही ना तोपर्यंत हे जग देव सेफ मध्ये ठेवल, एकदम सिस्टमॅटिक. आणि एकदा मंडळी उचलली गेली का इथं कार्यक्रम खूप खतरनाक आहे एकदम. ना चर्च, ना प्रार्थना, ना वचन, ना आराधना, कुठलीच गोष्ट पाहायला मिळणार नाही. सगळीकडं सैतानाचं साम्राज्य तुम्हाला दिसणार. देवाच्या प्रिय लोकांनो, पण ते आम्हाला ह्या अँगलने नाही बघायचंय, आम्हाला त्या अँगलने बघायचंय. हालेलुया. म्हणजे मागं राहायचं नाहीये आपल्याला. आमेन. हालेलुया. उद्याची चिंता करू नका. मर्या दगदग करते, काळजी करते. आज हा संदेश मंडळीसाठी आहे. टेन्शन मध्ये येऊन कुठलंही काम करू नका. दबावाखाली प्रभूचं राज्य वाढत नसतं.
देवाचं काम निर्भीडपणे करायला सुरुवात करा. तुम्ही काही चुकीचं करत नाहीये. तुम्ही जिवंत देवाबद्दल आपल्या मनात आस्था बाळगून आहात. आज ती आस्था परमेश्वराने तुमच्या आत घातलेली आहे आणि त्या प्रभूला सगळं दिसतं तुम्ही काय करत आहात. अगदी मनापासून मनोभावे त्याची सेवा करा. कुठल्याही प्रकारच्या चिंतेमध्ये अडकून राहू नका. बायबलचं वचन स्पष्ट रीतीनं सांगते प्रियांनो, श्रीमंत माणसाची कोठारं भरलेली होती. आणखीन एक व्यक्ती आहे बायबलमध्ये ज्याची कोठारं भरलेली होती. 7 वर्ष त्यांनी धान्य जमा केलं. क्या बात आहे, गॉड ब्लेस यू. योसेफाची कोठारं, नवीन करारातल्या श्रीमंताची कोठारं भरलेली आहेत, योसेफाची कोठारं भरलेली आहेत. पण दोघांच्या स्वभावात बदल आहे. हा म्हणतो खा पी मजा कर आणि हा म्हणतो मी पण खाईन आणि मी सगळ्यांना खाऊ घालेन, सगळ्यांची काळजी घेईल. आपल्या 70 लोकांना परिवारातल्या त्याने घेऊन आला तिथं. सगळ्यांची त्याने काळजी घेतली. स्वार्थी नाही बनला. खा पी मजा कर. हालेलुया. फरक आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभूने सगळ्या परिस्थितीसाठी आम्हाला एक विशेष कृपा दिलेली आहे. योहान 14व्या अध्यायाच्या 27 वचनामध्ये बायबल सांगतं, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. प्रभूने आपली शांती, स्वर्गीय शांती आम्हाला दिलेली आहे. कोणती शांती? स्वर्गातली शांती कशी आहे माहिती आहे का? ती शांती कशानेच भंग होत नाही. तुम्ही कधीच बघणार नाही देव डोक्याला हात लावून बसलाय. काय करावं, या डोनाल्ड ट्रम्पनी पण टॅक्स वाढवून ठेवलाय, इथला GST वाढला, आता हे लोक जगतील कसे? आता मला इतकं टेन्शन आलं तर माहीत नाही. यांचे विकास पास्टरला बोलवलं यांनी मुंबईतून. कशी होईल मीटिंग, काय होईल? कोण? देव टेन्शनमध्ये कधीच बसत नाही. ती शांती आहे स्वर्गामध्ये. कधीच परमेश्वर तणावामध्ये बसत नाही. डोक्याला हात, त्याच्याकडे प्लॅनिंग नाहीये, तो आता हातबल झालाय, तो काही मनुष्य नाहीये. त्याच्याकडे जी शांती आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये. आता समुद्रात वादळ आहे, शिष्य सगळे वल्ली मारतायत. पेत्रा ती कोपऱ्यात पडलेली बकेट उचल, आतमधलं पाणी काढ, बाहेर फेक. कुणी पाणी बाहेर फेकत असेल, कुणी वल्ली मारत असेल, कुणी तिथला पडदा नीट करतंय, कुणी काय करतंय. आणि प्रभू येशू ख्रिस्त, ये पानी मैंने बनाया है, इसकी हिम्मत नहीं मुझे डुबाने की. उसको गारंटी है. वादळात जे लोक शांत राहू शकतात ते लोक धन्य. ज्यांचा जीव कासावीत होतो एकदम, प्रभू आता आम्ही बुडतोय, आता आमचं काही खरं नाही, अरे प्रभू. अरे देव आहे आपल्या बरोबर. तुझ्या मचव्यात प्रभू नसता तर तू हे सगळे ऍक्टिंग केलेली परवडली असती. आता काय होईल काय नाही ते तुझं सगळं मान्य केलं असतं. पण प्रभू आहे, काय भ्यायचं कारण आहे? कितीही मोठं वादळ असो, हा मचवा बुडणार नाही. हालेलुया. आता हा मचवा पण बुडणार नाही. बाहेर कितीही मोठं वादळ येऊ, कितीही मोठं बाहेर तिकडून कितीही मोठं वादळ येऊ, पण देवाचा मचवा स्थिर राहणार. याला कोणीच बुडवू शकत नाही. कोणात ती ताकद नाहीये. प्रभू आपल्यामध्ये आहे. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांना आज ती शांती आमच्यात असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळं आम्ही डिस्टर्ब होणार नाही. प्रत्येक परिस्थितीत आम्ही स्थिर राहणार. प्रत्येक परिस्थितीत. काही लोक चर्चला येतात, वचन ऐकतात, खूप एक्साइट होतात, आणि घरी गेले की शांती टिकली पाहिजे. हालेलुया. इथं स्वीकारलेलं वचन घरामध्ये डिक्लेअर करता आलं पाहिजे. ती आमची लाईफस्टाईल बनावी ही परमेश्वराची इच्छा आहे. संकटातही आम्ही त्या प्रभूच्या शांतीत टिकून राहावं हे गरजेचं आहे. मग ओझं घेतलं टेन्शनचं काय होतं? आता समजा 2 भाऊ आहेत आपल्याकडं, कुणी पण 2 जण आहेत. आता सुशील ब्रदरच्या डोक्यावरती आपण 50 किलोची गोणी दिली.
किती किलो? आणि संदीप ब्रदरला बोललं नको, तुम्हाला काहीच देत नाही. आणि दोघांची लावली शर्यत. कोण जिंकल? का जिंकतील संदीप ब्रदर? मोकळे आहेत ना. असं जे लोक डिप्रेशन मध्ये आहेत ना, त्यांना धावता येत नाही, नाही जिंकत जीवनामध्ये. चिंतेने जे लोक दबून जातात ते आपल्या जीवनात यशस्वी नाही होत. ओझं घेणं सोडून द्या. हातात ग्लास धराय, किती वजन आहे ग्लास? जड आहे का ग्लास? पण तोच ग्लास धरून ठेवला आणि मी असाच उभा आहे पूर्ण संदेश घेऊन. नंतर माझा हात दुखायला लागला. हे प्रभू माझा हात बरा कर, हे प्रभू माझा हात बरा कर, प्रभू माझा हात खूप दुखतो. मी काय करायला पाहिजे? प्रभू म्हणाला, अरे बाबा तू ग्लास दे ना ठेवून खाली. ग्लास काय खूप मोठा आहे? छोटासाच ग्लास आहे, पण तो धरून ठेवल्यामुळे हात दुखायला लागला. असं काही लोक छोट्या छोट्या गोष्टी मनात धरून ठेवतात. पाळक साहेब त्या दिवशी मला असंच बोलले. मी काय तसा आहे का? मला बोलले हळू आवाजात बोल. माझा आवाज काय तसा आहे का? हे छोटे ग्लास आहेत, हे हातात धरून ठेवले का हात दुखणार आहे. आई आहे माझी, नाही बोलली तर मी स्वतः जाऊन बोलेल. आध्यात्मिक वडील आहेत माझे. एक शब्द काय, त्यांनी 100 शब्द काढले तरी या मुखातून एक शब्द त्यांच्या विरोधात जाणार नाही. अभिषिक्ताच्या विरुद्ध मी बोलणार नाही. कोणाचा बाप तुमचा आशीर्वाद थांबवणार नाही असं वागलात तर. जर ओझं जास्त झालंय, मग ते 11:28 मध्ये प्रभू म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व. दारुड्याला विचारा दारू प्यायला का जातो. तो म्हणतो कष्टी आणि भाराक्रांत लोक इथं येतात, त्यांना विसावा मिळतो, मग ते घरी जातात, इथं विसावा मिळतो, एक दिवशी त्याचा 40वा होतो. जगात ना उत्तर नाही आहेत तुमच्या समस्यांची. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या. प्रभूकडे येणं गरजेचं आहे. तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावं देईल. ती खरी शांती प्रभूकडे आहे. जेव्हा तुम्ही चिंतेने त्रस्त झालात, प्रार्थना करा, प्रभूकडे या. जेव्हा तुमच्या मनामध्ये दुःख आहे, यातना आहेत, स्तोत्रसंहिता 94:19 मध्ये सांगितलेले आहे, माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते. स्तोत्रकर्ता काय म्हणतो, माझं मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. हालेलुया. मी म्हणणार नाही की आज नंतर तुम्हाला कशाची चिंता वाटणार नाही. काही लोक मीटिंगची पब्लिसिटी अशी करतात, ह्या मीटिंगला या, तुमच्या जीवनात दुःखच येणार नाही. हे खोटं आहे. येशूकडे या, तुमच्या जीवनामध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार. मी तर असं उलट पॅम्पलेट छापा म्हणतो, येशूकडे या, समस्या डबल करून मिळतील. जे तुमच्याशी गोड बोलणारे नातेवाईक आहेत, तुम्ही येशूला मानायला लागले, सगळे तुमचा तिरस्कार करतील. घरातले लोक तुमच्याशी क्रॉसिंग मध्ये चालतील. जे सरळ बोलणारे होते ते तुमच्याशी वाकड्यात बोलतील. नीट कोणीच वागणार नाही. काय रिझन आहे? त्यांनी प्रभूचा छळ केला, त्यांना तुमचं पण करायची इच्छा आहे. पण तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी प्रभू त्यांच्याशी डील करणार आहे. तुम्हाला काही टेन्शन नाही का त्या गोष्टीचं? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन आहे की जेव्हा स्तोत्रकरिता म्हणतो की मी चिंतांनी व्यग्र झालो एकदम, त्यावेळेस मला देवाचं सांत्वन मिळालं आणि माझ्या जीवाचं समाधान झालं. प्रभूकडे येणं खूप गरजेचं आहे. आमचे टेन्शन्स प्रभूच्या हाती सुपूर्त केले पाहिजेत. मत्ती 6:31 मध्ये बायबल सांगत आहे, ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस टेन्शन येईल त्यावेळेस फक्त प्रार्थना करा आणि नेहमी कन्फेस करत राहा, घोषणा करा, नेहमी डिक्लेरेशन करा बोलण्यामधून. कोणी सांगेल की तुझ्या घरावर जप्ती येणार आहे, येशूच्या नावात ती जप्ती मी कॅन्सल करत आहे.
माझे फायनान्शियल डोअर्स आज येशूने ओपन केले, प्रभू तुला धन्यवाद. प्रभू माझ्या जीवनातले सगळे आजार तू काढून टाकले, तुला धन्यवाद. माझ्यावरचं कर्ज प्रभू तू काढून टाकलं, तुला धन्यवाद. माझा पती वादविवाद करत आहे, त्याचं मन तू बदललं, तुला धन्यवाद. माझी पत्नी माझ्याशी नीट वागत नाहीये, प्रभू तिचं मन तू बदललं, तुला धन्यवाद. माझे लेकरं वाईट मार्गाला चाललेत, पण माझा विश्वास आहे तू त्यांना बदलत आहेस. जितकं तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहाल तेवढं परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. चुकूनही नकारात्मक शब्द आपल्या मुखातून काढू नका. सैतानाला आमंत्रण मिळतं, भयंकर आहे. ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट नकारात्मक बोलता आणि त्यावेळेस सैतानाला कळतं की ह्या गोष्टीत आपल्याला आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आम्ही नेहमी सतर्क असावं. आम्ही काय बोलतो खूप महत्वाचं आहे. नेहमी सकारात्मक गोष्टी बोला. एखादा मरायला जरी टेकला ना, आता काही खरं नाही, याचं जाईल वाटतं, तुम्ही तयारी करा. माझे मामा सिरियस होते ICU मध्ये. ज्यावेळेस मी गेलो भेटायला, सगळे नातेवाईक मला पकडून रडत आहेत. अरे बोल काय झालं काय? 1 तास सांगितलंय. बोललो कधी सांगितलंय? 15 मिनिटं झाले. म्हणलं 45 मिनिटात. त्याच्या आधी प्रार्थना झाली पाहिजे. प्रेयर करून आलो वरती. काय म्हटले डॉक्टर? बोलले डॉक्टरचं मला घेणं नाही, माझा देव काय म्हटलं ते विचार. गावाकडं पाठवलंय सगळ्यांना खड्डा घ्यायला. काही लोक खड्डे घेण्यात एक्सपर्ट आहेत. जिवंतपणी काय मदत करणार नाही, पण खड्ड्यासाठी असे धावून येतील. पेटीवाल्याला असा फोन करतील, भजन मंडळीला असा फोन करतील, पाळक साहेबांना असा फोन करतील. एक फॉर्मॅट आहे यांच्याकडे. गेला पहिला कॉल याला, दुसरा कॉल त्याला, तिसरा कॉल त्याला, चौथा कॉल त्याला, फिनिश, वी आर डन. नो टेन्शन, नो वरीज. मध्येच कोणी काही घोटाळा केला, तिकडं पेटी सांगत जाऊ नको, ते महागात देतात, 200 रुपये जास्त आहेत. काही लोक पुरण्यात एक्सपर्ट आहेत, पण माझा प्रभू मुर्दे उठवण्यात एक्सपर्ट आहे. नंतर फोन आला नातेवाईकाचा, विकास तू बोलला तसंच झालं, भाऊ आता उठून बसले. बसणारच. तुम्ही अभिषिक्ताला बोलवलंय, तुम्ही प्रभूला आमंत्रित केलंय, विषय संपला. हे रोज घडणार तुमच्या बरोबर. रोज तुम्ही काय बोलता हे महत्वाचं आहे. कुठल्याच गोष्टीची कशाबाबतच चिंता करू नका. मग चिंता केल्याचे 3 दुष्परिणाम आहेत. पटकन सांगतो. किती परिणाम आहेत? दुष्परिणाम 3 दुष्परिणाम आहेत. एक, फिलिपी 4:6 मध्ये काय होतं? चिंता करण्याला लोकांबद्दलचे 3 नेगेटिव्ह पॉइंट मी तुम्हाला सांगते, दुष्परिणाम सांगते पटकन. पहिली गोष्ट फिलिपी 4:6 मध्ये लिहिलेली आहे, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. काही लोक चिंता असल्यावर विश्वास दाखवत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, चिंताग्रस्त होणं हे अविश्वासाचं प्रतीक आहे. चिंताग्रस्त होणं अविश्वासाचं प्रतीक आहे. एकच परिस्थिती 100 लोकांवरती आली, प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी, प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी, प्रत्येकाची. जे चिंतेने व्याकुळ होतात याचा अर्थ त्यांचा देवावरती विश्वास नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, चिंता करणारे लोक अविश्वास प्रकट करणारे असतात. दुसरी गोष्ट, नीतिसूत्रे 12वा अध्याय 25वे वचन. नीतिसूत्रे 12:25. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. आमीन. आनंदी हृदय कसं औषध आहे? उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट म्हणा, बेस्ट मेडिसिन आनंदी हृदय. आणि चिंता केल्याने आजार लागतात. चिंता करणाऱ्यांना आजार लागतात. काही लोक कधीच नॉर्मल टोन मध्ये बोलत नाहीत. कसे आहात तुम्ही? मला काय झालंय? कामावरून आत्ता आले का? मी कधी येईन, तुला काय करायचंय? नेव्हर. कधीच ते असं नॉर्मल असं बोलत नाहीत. हो मी बरा आहे, हो आत्ताच आलो कामावर, कधीच नाही. भलतीच उत्तरं असतात. आणि नंतर मग त्यांना एवढे आजार लागतात त्या स्वभावामुळे.
चिडचिड चिडचिड चिडचिड, राग राग, प्रेमाचा एक शब्द नाही, सरळतेचं वागणं नाही, मनामध्ये नेहमी ट्विस्टेड, हा असं करत असेल का माझ्याबद्दल, त्याला माझ्याबद्दल जेलसी असेल का, त्याला करतोय त्याला करू दे ना, तुझ्या काय बापाचं जात आहे. दुसरे तुमच्यावर जेलसी केल्याने तुमचं काही नुकसान होत आहे? दुसऱ्यांनी तुमची बदनामी केली, तुमचं काही नुकसान होत आहे? जेव्हा ते तुमची निंदा करतील तुमची वाढ होत जाईल. निंदा करत असतील त्यांना प्रोत्साहित करा. यू आर डुईंग गुड, नेक्स्ट टाइम अजून प्रॉपर करा. आशीर्वाद आहेत तुमच्यासाठी ते. हालेलुया. ज्या वेळेस मनुष्य चिंतेने दबून जातो म्हणजे तो डिप्रेस होतो. प्रियांनो, अनेक आजार चिंतेने लागतात. पहिली गोष्ट, देवाबद्दल आपला अविश्वास प्रदर्शित करतो ज्यावेळेस चिंता करतो. दुसरी गोष्ट, चिंता केल्यामुळे आजार लागू शकतात. आणि तिसरी शेवटची गोष्ट, मत्तई 13 आणि 22 मध्ये, काटेरी झाडांमधले पडलेले तो हा आहे की, म्हणजे पेरणाऱ्याच्या दाखल्यामधून मी वचन वाचतोय, तो वचन ऐकतो परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. याचा अर्थ, चिंतेमुळे आत्मिक वाढ होत नाही. चिंता करणाऱ्या लोकांची आत्मिक वाढ खुंटते. मग तुम्ही कितीही प्रार्थना करायला लावा, आध्यात्मिक वाढ नाही होणार. तुम्हाला त्या चिंतेच्या स्वभावातून बाहेर यावं लागेल. थोड्या थोड्या गोष्टीवरती नाराज होणं, मुलगा असं बोलला, घरात असं झालं, शेजाऱ्यांनी तसं केलं, लगेच डिप्रेस व्हायचं, ब्लड प्रेशर हाय करून घ्यायचं, डोक्याला टेन्शन, परत सगळ्या गोष्टींच्या तणावामध्ये जायचं. त्याने अविश्वास प्रकट होतो. त्याच्यामुळे देवाबद्दलची आपली आस्था कमी आहे असं आपण दाखवतो. अविश्वास प्रकट होतो. त्याच्यामध्ये आपण चिंता केल्याने आपल्या शारीरिक व्याधी जडतात. आणि तिसरी गोष्ट, आत्मिक उन्नती होत नाही. मत्तई 6:27 मध्ये लिहिलंय, चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोणी समर्थ आहे का? कोणीच नाही. चिंता करून वाढ कशी होईल? अधोगती होईल. त्याच्यावर आम्ही विजय प्राप्त केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने योग्य टायमिंगमध्ये ठेवलेली आहे, याच्यावर आमचा भरवसा असला पाहिजे. उपदेशक 3 अध्याय 11व्या वचनात लिहिलेलं आहे, आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे, तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. परमेश्वराचे काय मार्ग आहेत ना, माणसाला कळत नाही. आता एखादी सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये आली आहे, ती का देवाने आणली आहे ते आपल्याला उमगत नाही. आणि मग आपण लगेच त्या परिस्थितीकडे बघून लगेच काहीतरी निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतो. असं का झालं माझ्याबद्दल, लगेच असं आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात करतो. आणि मग त्यामुळे आपला अविश्वास आपण प्रकट करतो. जी परिस्थिती आहे, प्रभू याच्यात तुझी काय योजना आहे? योसेफाला खड्ड्यात टाकलं, भावांच्या मनात वाईट आहे. देवाच्या मनात वाईट होतं का? त्याला विकून टाकलं 20 रुपयाला, भावांच्या मनात वाईट आहे, पण देवाच्या मनात वाईट आहे का? पोटीफराच्या घरी गेला, कोण बरे का करोडपतीची लॉटरी त्याला लागत होती. घरी कोणी नाहीये साहेब, देव आहे. कोणी नसलं तरी देव आहे. वस्त्र तिथं टाकले, पळाला. पोटीफराच्या पत्नीने खोटा आरोप घेतला. पोटीफराच्या पत्नीच्या मनामध्ये वाईट आहे, पण देवाच्या मनात. जेलमध्ये त्याला टाकलं, जेलमध्ये टाकणाऱ्यांच्या मनात वाईट आहे, पण देवाच्या मनात चांगलंच आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमधून तो गेल्यामुळे एक दिवस असा आला की त्याला डायरेक्ट मिसरचा प्रेसिडेंट बनवण्यात आला. आता तुम्हाला काय वाटतं, तो याकोबाकडे गेला असता, मला स्वप्न पडले आहे आणि परमेश्वर मला मिसरचा प्रेसिडेंट बनवत आहे, मी आता मिसरला जातो. ए गपरे, माझा लाडाचा, माझ्या जीवाचा तुकडा आहे, तू कुठं नाही जायचं, तू माझ्या बरोबरच राहायचं. कसलं रे, तुला बाहेरगावी जायचं परदेशामध्ये, थांब तुझा पासपोर्ट मी लपवून ठेवतो. तू कुठंच जायचं नाही, तू फक्त डॅडी मम्मीच्या बरोबर राहायचं. हालेलुया. कुठं जाऊ नको, आपली फॅमिली सोडून कुठं जाऊ नको. परमेश्वराने बरोबर काम केलं. बरोबर तुला तिथून तिथं कसं पोहोचवायचंय, कशा दिव्यातून जायचंय, हे परमेश्वराने प्लॅन केलंय. ख्रिस्त वधस्तंभावर खेळला जावा, प्लॅन कुणाचा आहे? यशा 53 ठेचावे येशूला देवाच्या मर्जीस आले.
मग मध्ये यहूदा चुंबन घेतोय, 30 रुपये घेतोय, ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधून जायला घाबरू नका. हालेलुया. गौरव पुढचं खूप मोठं आहे. हालेलुया. या छोट्या छोट्या गोष्टींचे काय काळजी करत बसलात. देवाच्या प्रिय लोकांनो, 1 पेत्र 5 आणि 7 वचन, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आमेन. हालेलुया. मार्थे मार्थे, पुष्कळ गोष्टींविषयी तू काळजी आणि दगदग करत आहेस. प्रभू, माझी चिंता मी तुझ्यावर टाकत आहे. हालेलुया. आपलं टेन्शन त्याच्यावरती टाका. कुठल्या गोष्टींनी तुमच्या जीवनात तणाव येतो, आज नंतर पूर्णपणे तणावमुक्त जीवन परमेश्वर तुम्हाला देत आहे. अडचणी आल्या तरी खूप आनंदाने तुम्ही हँडल कराल. असंच झालंय ना, ठीक आहे, करू आपण. हालेलुया. तणावमुक्त जीवन, प्रभूवरती विसंबून राहणारं जीवन प्रभू आज प्रत्येकाला देत आहे. आमेन.